नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी कुठं फॉरेन टूरला निघालो की काय, पण असं काही नाही आहे. मी आपल्या नाशिकमध्येच आलो आहे. सकाळी सकाळी मित्राच्या रूमवर बॅग ठेवली आणि आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. सकाळी सकाळी असं निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर मन असं शांत झालं होतं. सकाळी सकाळी लवकर दर्शनाला आल्यावर आज तरी लवकर दर्शन होईल या आशेने लवकर आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मंदिराला 2 दरवाजे असून एक उत्तर महाद्वार हे VIP लोकांसाठी असतं. आपण अजून एवढे मोठे झालो नाही की आपल्याला इथून डायरेक्ट एंट्री भेटेल, त्यामुळं सर्वसामान्यप्रमाणे आपल्याला रांगेतच उभं राहावं लागलं. मंदिराकडे जाताना सर्वांप्रमाणे मी सुद्धा महाकालचा गंध लावला. त्यानंतर पुढे आम्ही पूजेसाठी सामान घेतलं. दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यावर समजलं की आपलं दर्शन केव्हा होईल याचा काहीही अंदाज आम्हाला नव्हता. परंतु गर्दी बघता 4 ते 5 तास कसे लागले आम्हालाच समजलं नाही. भक्तांचे रांगेत उभे राहून पाय दुखू नये यासाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. रांगेत उभं राहून बोर झाल्यामुळं भक्तांनी स्क्रीनवरच दर्शन घ्यायला सुरुवात केली. पूर्ण 5 ते 6 तास रांगेत उभं राहून शेवटी मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो. मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या कानात बोलल्यावर आपली मागितलेली इच्छा पूर्ण होती या आशेने प्रत्येक जण नंदीच्या कानात काहीतरी मागणे मागत होता.
फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. सहा तास रांगेत उभं राहून 6 सेकंद तरी दर्शन घेता येईल या आशेने आम्ही आतमध्ये आलो होतो, पण असं काहीच घडलं नाही. बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण आपलं फोटो काढण्यामध्ये गुंतलेला होता. सगळ्यांप्रमाणे आम्हीही 1-2 फोटो काढले आणि तिथून पंचवटीच्या दिशेने आम्ही निघालो. पंचवटीत पोचल्यावर तिथलं गोदावरी नदीचा आवाज मनाला असं प्रसन्न वाटत होता. संध्याकाळी नदीच्या काठी लाइटिंग लावल्यामुळं दृश्य असे डोळ्यात टिपण्यासारखे झाले होते. अशा प्रकारे गोदावरीच्या नदीकाठी पंचवटीतच आम्ही आजचा दिवस पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही कपालेश्वरच्या दर्शनासाठी आलो. कपालेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही काळाराम आणि गोराराम या मंदिराकडे निघालो. सुरुवातीला आम्ही गेलो गोराराम मंदिरामध्ये. बाहेर एवढं ऊन असताना सुद्धा मंदिरामध्ये थंडी वाजण्याचे कारण पूर्ण मंदिर हे लाकडांपासून बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर गेलो आम्ही काळाराम मंदिरामध्ये. मंदिराची गर्दी बघून आम्ही बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यानंतर गेलो आम्ही तपोवन दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता काय काय आहे इथं. सुरुवातीला गेलो आम्ही जिथे सीताहरण केलं होतं. हे पूर्ण दृश्य बघता संपूर्ण रामायण डोळ्यासमोर येतो. बाजूलाच गौशाळेचं व्यवस्थापन केलेलं आहे.
4-5 दिवस नाशिक फिरल्यानंतर आणि खिशातले पैसे संपले असल्यामुळं आम्ही घराकडे येण्याचं ठरवलं.